आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज. आवाज जनतेच्या हक्कासाठी. विक्रमदादा सावंतांची शोकभेट. सनमडी तलावात 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू. जत तालुका शोकसागरात. हर्षद कांबळे व जगदीश मोरे यांचा बुडून मृत्यू. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर. सर्वत्र हळहळ. सनमडी तालुक्यात जत येथील तलावात घडलेल्या दुर्दैवी घटनेत 2 निष्पाप विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण जत तालुका हादरला आहे. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली असून गावोगावी दुःखाची लाट उसळली आहे. हर्षद संजय कांबळे वय 17 व जगदीश वसंत मोरे वय 15 दोघेही राहणार कुणीकोणोर अशी मृत विद्यार्थ्यांची नावे असून त्यांच्या अकाली निधनाने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. होतकरू, अभ्यासू आणि सर्वांमध्ये मिसळणारे असे हे दोन्ही विद्यार्थी असल्याने त्यांच्या जाण्याने गावात शोकमग्न वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार माननीय आमदार विक्रमदादा सावंत यांनी तातडीने हर्षद कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दुःख व्यक्त करत हर्षद सारख्या होतकरू विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यू ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ कुटुंबाला लाभो अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. तसेच या कठीण प्रसंगी कांबळे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देत आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यांच्या या भेटीमुळे कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे वातावरण होते. यावेळी जत पंचायत समितीचे सभापती बाबासाहेब कोडक, माननीय सलीम पाष्टापुरे, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर तलाव परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून दोन्ही विद्यार्थ्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.